सोलापूरमध्ये आहेत। इथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत असताना असं चित्र असताना भाजपनं आतापर्यंत कलांच्या बाबतीत आघाडी घेत 9 जागांवरती आघाडी टिकवलेली आहे। त्याखालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांसह शिंदेची शिवसेना 2 तर इतर 1 असं सोलापूरचं चित्र आहे। आतापर्यंत 68 जागांचे जे कल हाती आलेत त्या कलांनुसार त्यामुळे विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांनी सध्याच्या घडीला आघाडी घेतल्यामुळे मविया पैकी जे पक्ष आहेत म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल अजून तरी अकाउंट ओपन करता आलं नाहीये। 277 कल आपल्याला समोर आलेले आहेत। वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली देखील आकडेवारी समोर आहे। धाराशिवमध्ये भाजप 5, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1, ठाकरे सेना 3। नागोठणेमधनं अपडेट, शिवसेनेचे सुमित काटे जिंकलेत, दादांच्या राष्ट्रवादीला हा धक्का मानला जातो। तर कोल्हापुरात भादोले गटातनं काँग्रेसच्या उमेदवार जिंकलेले आहेत। मालवण आडवली मालडी गटातनं शिवसेनेच्या उमेदवार जिंकलेले आहेत। शिरवंडे गणातून शिवसेनेचे दीपक चव्हाण मालवणमध्ये जिंकले आहेत, तर नागोठण्यामध्ये मात्र शिवसेनेचे सुमित काटे हे जिंकलेले आहेत। दापोली केळशी गटातनं शिवसेनेचे नितीन दुर्गवळे आघाडीवर आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आता आघाडी देखील येऊ लागली, काही ठिकाणी कोण पिछाडीवर आहे ते देखील कळतंय। हो, तर पुण्यामध्ये 43 पैकी भाजप 15, राष्ट्रवादी 22। ज्या पुण्यामध्ये जनता महापालिकेमध्ये भाजपने मोठा विजय किंवा मोठी कामगिरी करून दाखवलेली होती, तिकडे आता या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा विचार केला तर मात्र तिकडे राष्ट्रवादी पुढे जाताना दिसते। राष्ट्रवादीने 18 जागी पुणे जिल्हा परिषदेत मुसंडी मारलेली आहे। तर सोलापुरात आमदार कल्याण शेट्टींच्या पत्नी शांभवी या जिंकलेल्या आहेत। आणि तू पुण्याचा उल्लेख केलास, पुण्यामध्ये तुलनेनं राष्ट्रवादीचे आमदार हे जास्त आहेत। आपण जर का जिल्ह्याचा व्यापक विचार केला तर आणि अर्थातच जिल्हा परिषदेची निवडणूक ग्रामीण भागाशी कनेक्टेड निवडणूक असते। थोडीशी गणितं कदाचित वेगळी सुद्धा असतात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची, त्यामुळे राष्ट्रवादी सोबत असलेली भावनिकतेची लाट मग ती रायगडमध्ये असो, ती पुण्यामध्ये असो, ती बारामतीमध्ये असो, ती राज्यातल्या अन्य ठिकाणी असो, या भावनिक लाटेचा पण परिणाम किती होतो आहे आकड्यांच्या बाबतीमध्ये ते आपल्याला बघावं लागणार आहे। पण महायुतीची जोरदार मुसंडी आहे, कारण महायुतीचे 3ही पक्ष मिळून एक प्रकारे महाविकास आघाडीचा झेडपीच्या निवडणुकांमध्ये सुपडा साफ करतात, असंच आत्ताची आकडेवारी आहे। कोल्हापूरचं चित्र काय, कारण कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठं बळ मिळालंय, काँग्रेसनं मोठी लिफ्ट घेतलेली आहे असं चित्र किंवा असे आकडे आपल्याला दिसतात। कारण सगळ्यात मोठा पक्ष पुन्हा एकदा कलांच्या बाबतीत हा काँग्रेस ठरताना दिसतोय। कोल्हापूरमध्ये 11 जागांसह भाजप 6, शिंदेची शिवसेना 6, राष्ट्रवादी 10, ठाकरेंची शिवसेना 1 आणि इतर 5। नुकतीच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीनं आपली सत्ता स्थापन केलेली आहे। आणि तर दुसरीकडे काँग्रेस हा महापालिकेत सुद्धा सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता। जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळेला सुद्धा 11 जागांची आघाडी कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं घेतली, त्यामुळे कोल्हापुरातली काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा किंवा नव्यानं अधोरेखित होत असल्याचं चित्र या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। तेच चित्र लातूरच्या बाबतीत सुद्धा आहे। आणि जर का आतापर्यंत आलेल्या कलांचा आपण विचार केला तर कलांच्या बाबतीत भाजपची गाडी ही सुसाट सुटलेली आहे। 106 जागांसह भाजपनं आपल्या मित्रपक्षांवरती सुद्धा एक प्रकारे आघाडी मिळवल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। खरंय, शतक तर गाठलेले आहे, म्हणजे कलांचा विचार केला तर शतक पार करून भाजप पुढे आणि बाकीचे जे पक्ष आहेत मग त्यांचे मित्रपक्ष असतील किंवा अन्य पक्ष, फार मोठा फरक आहे। आणि त्याच्यामुळे भाजप सध्याच्या घडीला तरी निर्विवाद वर्चस्व एक प्रकारेच गाजवताना दिसते। एव्हाना ठिकठिकाणी आता जल्लोष सुरू झालेला आहे, आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय, कारण मोठी गर्दी समर्थकांची जमलेली दिसते आपल्याला। आणि ही देखील दृश्य आपण बघतोय, कारण काही काही ठिकाणचे निकाल देखील समोर आलेले होते, त्यामुळे आता अर्थातच निकालानंतरचा हा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय। भाजप 106, शिवसेना 60 आणि राष्ट्रवादी 62। त्यामुळे आता 300च्या घरात कल जातील थोड्याच वेळामध्ये। 291 कल सध्याच्या घडीला समोर आलेत। काँग्रेस 24, ठाकरेंची सेना 17, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6, इतर 16। कोल्हापूर उचगाव गटात भाजप उमेदवार जिंकलेत, नामदेव वाईंगडे यांनी विजय मिळवलाय कोल्हापूर जिल्हा परिषदेतनं। तर रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेने मोठी आघाडी घेतली आहे, 14 पैकी 13 ठिकाणी। रायगडमध्ये शिवसेनेची आघाडी, 12 ठिकाणी विजय किंवा आघाडी। त्यामुळे रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही ठिकाणी शिवसेनेने मोठी आघाडी घेतल्याचं बघायला मिळतंय। 14 पैकी 13 ठिकाणी, तर रायगडमध्ये 12 ठिकाणी एकूण विजय किंवा आघाडी। त्यामुळे कोकणातले जे जिल्हे आहेत त्यापैकी 2 जिल्ह्यांमध्ये सध्याच्या घडीला शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळतं, रत्नागिरीमध्ये आणि अर्थातच त्याखालोखाल रायगडमध्ये सुद्धा। पण सिंधुदुर्गात भाजपनं एक प्रकारे वेगवान वाटचाल सुरू केलेली आहे। शिवसेनेच्या सोनाली घाडीगावकर मालवणमधनं विजयी झालेल्या आहेत। रत्नागिरीत तू म्हणालास तसं शिवसेनेची मोठी आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे। 117 जागांवरती सध्या भाजपची आघाडी आहे। 319 जागांपैकी
731 जागा आहेत, त्यामुळे हळूहळू टप्प्याटप्प्यानं राज्याचं चित्र स्पष्ट होऊ लागणार आहे. शिवसेना 65, अजित पवारांची राष्ट्रवादी 74, काँग्रेस 24, ठाकरेंची शिवसेना 17, पवारांची राष्ट्रवादी 6 आणि इतर 16 असं सध्याचं चित्र आहे. शिरवंडी गणातनं शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. 731 पैकी 319 कल किंवा निकाल हाती आलेत आणि भाजप आतापर्यंत 117 जागांसह विजय आणि आघाडीच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे. खरंय. पंचायत समितीचा पण आपण ज्ञानदा आकडेवारी सांगूया, आपल्या टीव्ही स्क्रीनवर आहे. 125 पंचायत समित्यांचा कल किंवा निकाल हळूहळू समोर येईल. त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला भाजप आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 3 ठिकाणी पंचायत समित्यांमध्ये आघाडीवर आहे, तर शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागी, म्हणजे एका पंचायत समितीत शिवसेना तर एका पंचायत समितीत काँग्रेस आघाडीवर आहे. ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल किंवा इतर अजून तरी खातं उघडता आलं नाहीये. तर जिल्हा परिषदेत मात्र 2 ठिकाणी असे जिल्हे 2 आहेत की जिकडे शिवसेनेने आघाडी घेतलेली दिसते, रायगड आणि रत्नागिरीमध्ये. तर कोल्हापूरमधले अपडेट समोर येतात. भाजपचे नामदेव वाईनगडे जिंकले आहेत. साताऱ्यामध्ये भाजप मोठी आघाडी घेताना दिसते, 29 ठिकाणी, राष्ट्रवादी 14 ठिकाणी. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले इंडिव्हिज्युअल वैयक्तिक गणितं आता समोर येत आहेत, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी सत्ताधारी पक्षामधले नेते मोठी आघाडी घेत आहेत, तर काही ठिकाणी सत्ताधारी पक्षामधले जे विरोधी एकमेकांसमोर लढलेले ते देखील पक्ष किंवा आघाडी घेताना बघायला मिळतात. साताऱ्यामध्ये मात्र भाजपने आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं दिसतंय. परभणीमध्ये सेलू चिकलठाणा गटातनं भाजपचे प्रसाद डासाळकर जिंकल्यात, तर शिरगाव गटातनं रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या श्रद्धा मोरे 1100 मतांनी आघाडीवर आहेत. दक्षिण सोलापूरमध्ये बोरामणी गटातनं भाजपचे नेताजी खंडागळे, तर पन्हाळा 7वे गटातनं राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे जिंकलेले आहेत. 731 पैकी 340 कल आताच्या घडीला समोर आले आहेत, ज्याच्यामध्ये भाजप 125, हा मगाचा 117चा आकडा, आता तो आणखी वाढला. शिवसेना 68, राष्ट्रवादी 79, काँग्रेस 27, ठाकरे सेना 17, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6, इतर 18. त्यामुळे लातूरचा वैयक्तिक जिल्हा परिषद लातूर या ठिकाणचा विचार केला तर 59 पैकी 8 ठिकाणी भाजप. त्यानंतर शिवसेनेला, शिंदेच्या शिवसेनेला अजून अकाउंट ओपन करता आलेलं नाहीये. अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष 2, काँग्रेस 7, शरद पवारांचा पक्ष, त्यासोबतच उद्धव ठाकरेंचा पक्ष यांची आकडेवारी 0 आणि 2 अशी अनुक्रमे आहे. तर इतर 1, त्यामुळे लातूरमधली ही किंवा इंडिव्हिज्युअल आकडेवारी जर बघायची झाली तर ती ही आकडेवारी आपल्या समोर आलेली होती. आणि त्यामुळे आता हळूहळू जिल्हा वाईज देखील आता गणितं स्पष्ट व्हायला लागलेत. मगाशी कल थोडेसे आलेले होते, मात्र आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता पक्ष वर्चस्व गाजवतोय हे थोडंसं आता हळूहळू क्लिअर व्हायला लागलं. कारण 10 वाजता मतमोजणी सुरू झाली, आता जवळपास 1.5 तास झाला, 11:30 झालेत. त्यामुळे हळूहळू आता त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या नेत्यांनी मग वर्चस्व प्रस्थापित केलंय किंवा कायम राखलंय किंवा कदाचित धक्का दिलाय, ही सगळी स्थिती आपल्याला समोर येईल. कोकणचा विचार केला तर 2 जिल्हे असे आहेत जिकडे शिवसेनेने आता मोठी आगेकूच केल्याचं बघायला मिळतं. सिंधुदुर्ग वगळता जे 2 जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि रायगड, तर या दोन्ही ठिकाणी शिवसेनेची एक मोठी आघाडी तरी आहे किंवा त्यांचा विजय तरी होताना दिसतोय. सिंधुदुर्गामध्ये मात्र चित्र वेगळं आहे. सिंधुदुर्गामध्ये भाजप आघाडी घेते, मात्र त्याचवेळी 3 ठिकाणी आपण मगाशी बघितलेलं होतं अपक्ष उमेदवार जिंकले होते. त्यामुळे मग ती गणितं नेमकी कशी असतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास भाजप 127 ठिकाणी, 346 पैकी 127 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. आणि अजित पवारांच्या पश्चात पुणे जिल्ह्यातले, बारामतीतले मतदार हे राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहतील का, याची सुद्धा उत्सुकता होती. तर मतदार उभे राहिल्याचं चित्र सध्या तरी निकाल आणि कलांच्या बाबतीत प्राथमिक दृष्ट्या आपल्याला दिसून येत आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे यावेळेला तो प्रयोग त्यांनी केलेला होता. भास्कर जाधवांचा मुलगा आघाडीवरती आहे बहुतेक, ती अपडेट देऊन आपण पुढची माहिती सांगूयात की भाजपचे बंडखोर उमेदवार मायकल डिसोजा हे सिंधुदुर्गातनं विजयी झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झाली, तिकीटं मिळत नाहीत, उमेदवारी मिळत नाहीत, स्थानिक लोक नाराज होतात, दुसऱ्या पक्षातनं उमेदवारी घेतात. असेच एक उमेदवार विजयी झाल्याचं दिसतं आहे. काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश लाड हे सुद्धा विजयी झालेले आहेत. दक्षिण सोलापुरातनं रामप्पा चिवडशेट्टी ह्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. तर विक्रांत जाधव 571 मतांनी आघाडीवरती आहेत. तुरंबव हे त्यांचं गाव आहे आणि त्याच पट्ट्यातनं विक्रांत हे उभे राहिलेले आहेत निवडणुकीसाठी. भाजपचे बंडखोर उमेदवार सिंधुदुर्गाच्या कोलगाव गटातनं विजयी होत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आहे. आणि पुण्याचा आपण उल्लेख केला, पुण्यामध्ये राष्ट्रवादी ही भाजपपेक्षा थोडीशी पुढे असल्याचं चित्र सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. पण आत्ताचे जे कल समोर आले आहेत, म्हणजे विजयी जल्लोष अनेक ठिकाणी आपल्याला कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतो आहे. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सेनेचा एक उमेदवार अवघ्या एका मताने जिंकलाय. एक इंटरेस्टिंग हा निकाल म्हणावा लागेल, कारण अतिशय चुरशीची लढत झालेली असणार. एका मताने तो उमेदवार जिंकला. म्हसळा पंचायत समितीमध्ये सर्व जागा 4 ज्या राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत. रायगड जिल्ह्यातली म्हसळा पंचायत समिती
ही राष्ट्रवादीने जिंकलेली आहे. सर्वच्या सर्व 4 जागा म्हणजे 4-0 निर्विवाद वर्चस्व एक प्रकारे म्हणावं लागेल आणि त्यामुळे पंचायत समिती म्हसळा ही रायगड जिल्ह्यातली जिंकलेली आहे ती राष्ट्रवादीने. आणि गुहागरचा मगाशी आपण अपडेट दिला, भास्कर जाधवांचा मुलगा आघाडीवर आणि इकडे ढोकीगणात ठाकरेंच्या सेनेचे अमर समुद्रे अवघ्या एका मताने विजयी झालाय. अवघा एक मत म्हणजे प्रत्येक मत किती आपण म्हणतो प्रत्येक मत बरोबर. एव्हरी वोट काउंट्स, तर तसं कुठेतरी इकडे झालेलं दिसतंय. अवघ्या एका मताने हा उमेदवार जिंकलेला आहे. सिंधुदुर्गात भाजपचा बंडखोर उमेदवार मायकल डिसूजा जिंकलेत, तर तिकडे धाराशिव मधली ही अपडेट आहे. अमर समुद्रे त्यांचं नाव आहे, एका मताने जिंकलेत. गुहागर मधला निकाल ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो, विधानसभेला पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या पट्ट्यात भास्कर जाधवांची एकमेव जागा ही ठाकरेंच्या सेनेला किंवा बरोबर. विरोधी पक्षातल्या बाकी सगळ्या जागा ज्या आहेत त्या सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी जवळपास जिंकलेल्या होत्या. त्यामुळे त्या अर्थी सुद्धा भास्कर जाधवांच्या दृष्टीने हा निकाल फार महत्वाचा आहे. त्यामुळे भास्कर जाधवांचे चिरंजीव विक्रांत जाधव हे आघाडीवरती आहेत. नेताजी खंडागळे दक्षिण सोलापूरमधनं विजयी झालेले आहेत. भाजपचे बंडखोर उमेदवार सिंधुदुर्गातनं मायकल डिसोजा यांनी सुद्धा विजय मिळवलेला आहे. 342 जागांचे कल हाती आलेत, ज्यापैकी 126 जागांवरती भाजपचा एकदा विजय झालाय किंवा भाजप आघाडीवर आहे. शिवसेना 69 जागांवर, अजित पवारांची राष्ट्रवादी 79 जागांवर, काँग्रेस 27, ठाकरेंची शिवसेना 18, शरद पवारांची राष्ट्रवादी